जोहार सर्वांना। तर आज आम्ही आलेलो आहे गारगाव गावात आणि गारगाव गावामध्ये आम्ही 9 सवासीन महिलांना चौक लिहायला शिकवलेलं आहे आणि चौक लिहायला इथे बऱ्यापैकी महिला शिकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात। आणि इथे शिकवायला आमच्या ट्रेनर इकडे आहेत आणि सुचिता कांबडी हे तिन्ही ह्या ज्या महिला आहेत त्यांना चौक लिहायला शिकवलेलं आहे। कॅनव्हास कापड आहे आणि ह्या कॅनव्हास कापडावर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे असा सुंदर हा चौक सवासीन महिलांनी लिहिलेला आहे। त्यामध्ये सवासीन महिला हे त्यांना अक्षर लिहिता येत नाही, परंतु हे म्हणजे शिकलेल्या नाही मिळत, अक्षरी ज्ञान नाही मिळत, पण ते चौक खूप सुंदर प्रकारे लिहितात। आतापर्यंत त्यांनी कधीही चौक लिहिलेला नाही मिळत, कारण का आपण बघतोय की बऱ्याच वर्षापासून पुरुष पेंटर आपल्या गावामध्ये आले आणि त्यांनी पेंटिंग करायची सुरुवात केली चौकाच्या बदलीत। तेव्हापासून इथल्या ज्या महिला होत्या त्यांचे हे जी आपली हजारो वर्षाची परंपरा होती ती संपलेली आहे, कुठेतरी 1% उरलेली होती आणि त्याला आपण जिवंत केलेलं आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तिने चौक लिहिलेला आहे, किती सुंदर चौक आहे सवासीन महिलांच्या हातून लिहिलेला। तर हे चौक आहे आणि हे चौक लिहायला शिकवलेलं आहे सुचिताने। आणि सुचिता, तू ह्याच्यामध्ये त्यांना काय काय शिकवलं आणि तुला शिकवताना काय काय चॅलेंज आले आणि हे कशा प्रकारे त्यांनी ते शिकले ते तू जरा सांगशील चौकाच्या माध्यमातून? जोहार। तर आज आपण गारगाव या गावात आलेलो आहोत ना। ह्या ठिकाणी मी अगोदर सर्वेसाठी आली होती, तर फक्त तिघींनी फॉर्म भरले होते आणि त्याच्यानंतर मी त्यांना थोडंसं समजावून सांगितलं की शिकल्या तर तुमचा फायदा आहे आणि आपली संस्कृती आहे ती टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। परंतु त्याच्यानंतर अजून दोघींनी नावं दिली, असं करून 5 जणी झाल्या। मग 5 जणींना मी शिकवायला सुरुवात केलं, त्यांना काढून दिलं, पण त्या पण नंतर सांगायला लागले की आम्हाला नाही जमत असं। आम्ही म्हणजे प्रॅक्टिस तर आम्ही केली पण आम्हाला नाही जमत, आमचे हात वाकडेच जातात असं, आम्ही कधी पेन्सिल पण नाही पकडलेली। पण त्यांना मी म्हणजे सांगितलं की नाही तुम्ही करू शकता तसं, तुम्ही जर प्रॅक्टिस केली ह्याची तर तुम्ही करू शकता। आणि त्याच्यानंतर त्यांना मी पूर्ण जे आहे ते अगोदर पेन्सिलने शिकवलं, पेन्सिलने कसं काढायचं ते दाखवलं आणि त्याच्यानंतर जे पेन्सिलने काढलेलं होतं त्याच्यावरतीच लाल कलर जो आहे तो आणि ब्रश देऊन त्यांना वहीवरतीच कलरने करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांना कलर बनवून दिला होता मी, पण कसा बनवायचा हे त्यांना सांगितलं अगोदर। आणि मांजरपाट वरती त्यांना गेरूचा कलर जो आहे तो करून दिला, गेरूचा कलर जो आहे तो करून दिला। एक त्यांना करून दाखवला, बाकीचे सगळ्यांनी स्वतःने त्यांनी बॅकग्राऊंड जो आहे तो रंगवला। त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे स्वतः प्रत्यक्ष जो चौक आहे तो कॅनव्हास वरती मांजरपाट वरती काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मी सगळ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत। पालगट असेल किंवा मग बाजूच्या ज्या डिझाईन आपण सांगतो त्या असतील, त्या सगळ्या त्यांना मी शिकवलेल्या आहेत। आता इथे पालगट काढलेली आहे, तारपा आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, लिसन आहे, मावटी आहे, फणी आहे, घांगली आहे, शिवला आहे। त्याच्यानंतर आपण ह्या 5 ज्या डिझाईन काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे डाका आहेत, पासोडी आहे, डबे आहेत, साखली आहे, बासिंग आहे, इकडे आपण सितोडे काढलेले आहेत। असे हे ज्या चौकामध्ये असते ते सगळं शिकवलेलं आहे आणि बाजूला आपण देव चौक काढतो तो सुद्धा शिकवलेला आहे। पण कॅनव्हास जो आहे तो लहान असल्यामुळे त्यांना व्यवस्थित बसवता आला नाही, पण त्यांना आता नवीन मोठा कॅनव्हास देऊन आम्ही तोही कसा व्यवस्थित बसवता येईल ह्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं आहे। आणि सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रयत्न केले आणि शिकले, ह्याच्यासाठी म्हणजे मला खूप आनंद होतोय की कुठेतरी मी केलेली मेहनत आज दिसते असं, आणि त्या पुढे भिंतीवर पण करतील ह्याची आशा आहे। तुम्हाला प्रश्न आहे की हे चौक तुम्ही शिकले तर तुम्हाला कसं वाटलं चौक शिकताना, तुमचा काय अनुभव आला? सुचिता किती वेळा इथे यायची आणि कशा प्रकारे तुम्ही शिकवलं त्यासाठी तुम्हाला काय सांगायचे? आणि हे चौक तुम्ही शिकलेले आहेत, यापुढे तुम्ही काय करणार आहे? चौक शिकून झालेलं आहे, यापुढे तुम्ही काय करणार आहे हे चौक शिकून? आम्ही आता म्हणजे आमच्याकडे असेल ना तेव्हा आम्ही ग्रामसभा असेल किंवा आमचे गावदेव असतात तेव्हा म्हणजे सांगू आम्ही आमच्या गावाच्या पुरुषांना जे आहेत, मेन पोलीस पाटील वगैरे आहेत त्यांना आम्ही सांगू का आता आम्ही पण चौक लिहू शकतो, तर विडे असले तर बाहेर देऊ नका, आम्हाला द्या, असं आम्ही लिहू शकतो असं। तू जे गाणी गात आहे त्याच्यावरच सवासीन चौक लिहितात, तर या सवासीन लोकांनी चौक लिहिलेला आहे, या बरोबर आहे काय? नाही बरोबर आहे, म्हणजे आता यो जागा ना आम्ही देणार, आता ही पालगट केली आहे
हे लिसन केले, हे सबन ते देव हे झाला. पण आता हे घोडी नाही करेला ना, हे मांडव बांडव हे ना म्हणजे जागाच ना मिळत ना, त्याचे मुली त्यांना करता आला नाही. ते आता थोडाफार ते करतीलच, राज घेतला ते करतीलच. हा 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 असे असे म्हणजे जागा यावर ना मिळेल. त्याची करता येत जागा असताना तर येतच ते करते, पण येत जागा ना मिळेल. त्या चांद दिस सबन आहे थोडा केला आहे ते बालगटी. पण ती घोडी राहिली ना मांडव राहिला आहे. हा ते बाजूला काढतील ते आता इकडे करताच आहे, पण ती जागाच ना मिळेल ना. हा सबन झाला आहे, सबन झाला म्हणजे यो चबूक म्हणजे आपले पहिल्या पूर्वीपासून यो चबूक जुना. पहिले चौक कोण लिहायच्या? कोण सवास नाही लिहत, आता चौखेर लिहत. कोणी लिहिला पाहिजे? आता कोणा लिहायचा, आता झवले सवास नाही लिहायचा. बरोबर आहे, म्हणजे आपला जे होता ते आपण ते करायची पहिली रीत आहे ती करायची. आता गावात आमचे झवलेल्या काम टाकल्या. ही डोकरी होती ती काय सांगे, बाई आपल्याला गावात करत नाही, तर आपण गावातला विडा घेऊन आहे, गावातल्या झवलेली पाहिजे नाही. तर त्याची करताना ती तशी करून मरून गेली. त्यांनी पण डोकरीनं महिली त्यावर ते झवलेरीच केली. पालघरला सुद्धा आम्हाला नाही देत, तर जसं पण गाणं बोला असणार तर एक झवलेरी ती म्हणजे ती ना मी ते आम्हाला दोघींना त्यांनी शिकवला. डोकरी मेली त्यांनी, तर ते आम्ही घेतल्या. तर आम्ही जिकडे तिकडे बाहेर विड घेऊन गावात नाही ठेवत ना. आम्हाला गावात झवलेरी नाही पाहिजे, बांबण आणायचा, बांबण आणायचं माना ना. आम्हाला बाहेरचे विड येते आम्ही घेऊ, बाहेरचे लग्न सरून लग्नाला वाजा. तर मग आपण आता ग्रामसभा असेल किंवा आपली गावपंचायत असेल तिथे आपण सांगितलं पाहिजे का गावामध्ये आपली जी जुनी रीत होती ती परत चालवली पाहिजे, कारण काय हे महिलांचे अधिकार. पण तुमचा मानती पण आमचा कोणी मानत नाही ना. आमच्या म्हणजे बाहेरून तुम्ही जर म्हणजे कोण आले ना सांगितलं ना तर त्यांचं ऐकतील, पण आम्ही बोललेलं ते नाही ऐकत. ठीक आहे, मग आपण इथे गावपंचायतीची मीटिंग लावू आणि मग मीटिंग मध्ये सांगू. चालेल? मीटिंग तुम्ही लावा. हो, तरी पण आम्हाला बोलायची हिंमतच आहे. आम्हाला झवलेल्या पहिल्यापासून झवलेल्या नाचा तुम्ही बंद करून टाकल्या, तर आम्ही आता कुठे जायचं? मग आपण लवकरात लवकर एक मीटिंग इथे लावू आणि मीटिंग मध्ये सगळ्यांना लावा ना तुम्ही. आम्ही येऊ ना. बिज्जे झवलेल्या ती पण मी आणत माझी जोडीची आहे, माझी. तुम्ही थोडीशी जिम्मेदारी तेवढी घ्या, हो. आपली जी संस्कृती आहे घे ना घेन नांग ना. आम्हाला पालघरला ओढी जुनी घेन. आमचे पैसे पण काढले लोकांनी, 5 पैसे आम्हाला दिले ना. अख्खा दिवस लकडवून कोठे कोठे वसई पावत तसा तर सांगशी तर धानोरी आमढाणी महालक्ष्मी तिकडे पावत आम्ही लग्नाला वाजा. आता तुझ्या एक काम काय आहे माहित काय? आता आम्ही प्रयत्न केला काय सवासीन खपेल आहे, तर नवीन सवासीन आली पाहिजे म्हणून आम्ही शिकवला त्यांना. आता तुमच्या काय काम आहे? तुम्ही दोघीच धवलेले आहे. ती वळठी नायक होती, तिने तुम्हाला दोघींना तयार केला. आता तुम्ही दोघीच राहिलाय, आता तुम्ही कोणीतरी नवीन तयार केली पाहिजे. कारण का आपण जसं नाही पण नाही ना कोणी तयारच गाणं आम्हाला येईना असं सांगत करशील काय? आम्ही सांगू चला आमचे अरे नवीन नवीन तुम्ही घे, पोरी पोरी आहात तुम्ही गाणं घे ना. ते पण आपण तशात कोणी तयार होत नाही. गाणं आम्हाला सांगू नाही, गाणं सांगू ना. अगं पण जे मुखात आपले असेल तेच आपण ऐकूनच सांगायचं ना. तो पण आपण प्रयत्न करू. नवीन धवलेले तुम्ही तयार करतील, या गावामध्ये तयार होतील, त्यासाठी पण आपण गावातल्या महिलांना आज सवासणी नवीन नवीन केल्या ना. आता ही माझी सून आहे, ही पण सवासीन करत हो, ती पण सवासीन करत होत. त्याची एक आहे ती करत गेले साली पाशी करता हा ना ते थोडा थोडा. तर मग तुम्हाला गाणं गायची म्हणजे हौस आहे की नाही तुम्हाला? तसे आम्ही सांगू का नवीन नवीन तुम्ही गाणं घ्या करा ना. त्या आया पण त्यांच्या सासू किंवा त्यांची आई किंवा आतू त्यांच्याकडनं किंवा नातेवाईकडनं शिकलेला, तर आपल्याला पण तो इच्छा आपल्यामध्ये पण जागली पाहिजे. का ही परंपरा संपली तर आपण संपणार. हे टिकणं खूप आम्ही सांगू पण ते कोणी सवासीन बसलेले आहे त्यांनी तो पण जरा भाग घ्या की आम्ही यापुढे धवलेरीची गाणी पण शिकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ह्या गावामध्ये धवलेरा होता ही परंपरा होती ती गावातली जिवंत राहील. असं तशी मी हळूहळू हेल दिया जाय कोणीकडे मला वाहरत ना, बाकी मला जास्त नाही, पण हेल दिया जाय हळूहळू मला जेवढा जमत तेवढा मी करते. मी आहे तसेच मला सांगत त्यांनी पण आम्ही नेऊ हळूहळू. चला ना आमचे हारे चला ना. येत नाही कोणत्या काय कशी
ते तुम्हाला तर आपण गारगाव गावामध्ये आलेले आहेत आणि आपण बघितलं की कशा प्रकारे हे सवासीन महिला आहेत तिकडल्या त्या चौक लिहायला शिकलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर चौक इथे लिहिलेले आहेत आणि हे चौक लिहायला शिकवलेलं आहे सुचितानी आणि खूप खूप आभार सुचिता आणि सर्व ह्या सवासीन महिलांचे की ज्यांनी स्वतःहून सांगितलं का नाही आम्ही हे शिकू आणि ह्या गावामध्ये आम्ही यापुढे जेव्हा पण लग्न असेल तेव्हा विडा आम्ही घेऊ. स्वतः आम्ही आता गाव पंचामध्ये मागणी करणार आहे का या गावामध्ये आम्ही चौक लिहायला शिकलेले आहेत आणि यापुढे जर लग्न असेल तर आम्हीच चौक लिहू. आणि इथून मी गावकऱ्यांना पण विनंती करते की तुमच्या या गारगाव गावामध्ये चौक लिहायला सवासीन महिला शिकलेल्या आहेत आणि तुमच्या ह्या गावामध्ये धवलेरी आया पण आहे. त्यांनी त्यांच्या मनोगत सांगितलेलं आहे की आम्ही इथे गारगावला असून सुद्धा आम्हाला बाहेर विडे भेटतात पण गारगावमध्ये आम्हाला लग्न लावायला भेटत नाही. तर गारगावच्या गावकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या गावामध्ये जेव्हा लग्न असेल तर तुम्ही धवलेरी आदिवासी परंपराने लग्न लावा आणि तुमच्या गावातली जी धवलेरी आहे तिची जी परंपरा आहे आपली जी परंपरा आहे त्यांचे जे ज्ञान आहे मौखिक ज्ञान हे टिकवा. कारण हे राहिलं तर आपण राहणार आहे आदिवासी म्हणून. तर गावकऱ्यांना विनंती आहे माझी की यापुढे लग्न असेल तर धवलेरीच्या हातून आणि चौक लिहायचे असेल तर सवासीन महिलांच्या हातून लिहून घ्या. आणि खूप खूप आभार सर्व सवासीन महिलांच्या मुलींच्या आणि सुचिताच्या की सुचिताची मेहनत आहे तिथे दिसत आहे. खूप खूप धन्यवाद. जोहार. जय आदिवासी. जय आदिवासी.